प्रवाशांचं विमान उडवण्यास पायलटने नकार दिला किंवा तांत्रिक अडचणींमुळे विमान उडण्यास उशीर झाला, अशा घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील। मात्र उपमुख्यमंत्र्यांचं विमान उडवण्यास चक्क पायलटने नकार दिला, हे ऐकून धक्का बसला ना? मात्र हे घडलं आहे जळगावात हा प्रकार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। मुक्ताईनगरचा दौरा आटपून जळगाव विमानतळावर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या विमानाच्या पायलटने विमान उडवण्यास नकार दिला। पायलटने नकार दिल्यानंतर सर्वांची चांगलीच गोची झाली। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील या सर्वांनी मिळून पायलटची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतरही पायलट होकार द्यायला तयार झाला नाही। अखेर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायलटशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली। प्रकृती बरी नसेल तर डॉक्टरांकडून त्याची तपासणीसुद्धा करण्यात आली। या सर्व घडामोडींनंतर पायलटने विमान उडवण्यास होकार दिला आणि त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला। पायलट होकार दिल्यानंतर तब्बल पाऊण तासापासून प्रतीक्षेत बसलेले एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना झाले। सलग 12 तास विमान उडवत असल्यामुळे प्रकृती तसेच तांत्रिक कारणास्तव पायलटने विमान उडवण्यास नकार दिला होता, अशी माहिती समोर आली आहे। मात्र पायलटच्या नकारामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तब्बल पाऊण तास वाट बघावी लागली व त्यांना मुंबईला जाण्यास उशीर झाला, हे मात्र निश्चित। दोघांची शिष्टाई नाही, त्यांचं थोडं त्यांची तब्येतीची अडचण होती। तब्येती म्हणण्यापेक्षा त्यांचं थोडंसं वेळेचंही थोडंसं काही अडचण असेल, टेक्निकल काही अडचण होती। पण त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो, त्यांना काही सांगितलं असेल, त्यांच्या भाषेत काय सांगायचं असेल ते, आणि विमान आता उडालेलं आहे। किरकोळ अडचण होती ती पायलटची, पण ती आता सॉल्व्ह झालेली आहे आणि विमान आता निघालेलं आहे। एका तासामध्ये मुंबईला पोहोचतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।